गुड मॉर्निंग सगळ्यांना. व्हिडिओ काढत होती म्हणून साडी नेसली होती. आता खूप पडायला लागले. सवय नाही आता दिवसभर घालून बसायचं म्हटल्यावरती आता होत नाही. काम असल्यावरती नाही झेपत साडी. अशी वाटते. मला एक साडी फार आवडते, फार म्हणजे खूप फार आवडते. घेऊन आलं तर 5-6 वर्ष झाले असतील तरी सांभाळून ठेवली. आणि ते जे झालर जे आहेत ना ते खूप छान वाटतात. लांबून दिसतात का नाही माहित नाही, ते झालर आहेत ते जे ते खूप छान वाटतात. मला लय फार आवडतात ते. चला तर मग कामं पण करून घ्यायचेत आपली. आज तर मंगळवार उपास आहे, पण घरातली कामं मात्र आहेत. सकाळ सकाळ अगोदर हेट टाकलं म्हणून थोडं अजून वरलंच आहे काल केलेलं, त्यामुळे म्हटलं आता ह्याला उन्हात टाकावं. कोण आलंय का कोण गेले माहिती नाही. कोण ना कोण असेल. कारण की मुलगा गेलाय गणपतीला. आज चतुर्थी. आज चतुर्थी पण आहे माझी, मंगळवार पण आहे. मी प्रत्येक उपास धरते, पण आता कंटाळा आला त्या उपासाचा. मी पहिल्यापासून म्हणजे लग्नाच्या अगोदरपासून मी उपास धरते. आता बरेच वर्ष झाले त्याला, त्यामुळं आता नको वाटतंय ते. पहिलं लहान मुलांना कसं शाबू म्हटल्यावर ते लय आवडीने खातात ना, त्यांना लय आवडायचं. आता किती जण आवडतं मला काय माहीत नाही, पण मला लय आवडायचं मम्मीच्या हातचा शाबू. त्यामुळे मग असं वाटायचं आपण पण उपवास धरावं. छान वाटते, शाबू खायला भेटतंय. पण आता नको वाटते. आता शाबू म्हटलं की इतकं जिवार येते करायचं पण आणि खायचं पण. नको नको वाटते, ते शाबूच नको वाटते. मी एक वेळा तर शाबू पण बनवत नाही आणि भगर आमटी पण बनवत नाही, तशीच बसती. नुसतं आपलं चिप्स वगैरे थोडंफार खायचं बस. दिवसभर एक वेळा तशीच राहते. आणि परत मग भूक लागली की मग ते शाबूचे वडे बनवते मी. शाबू जास्त बनवत नाही. कसं आहे, शाबू पचत नाही, पण शाबूचे वडे केलेले मात्र पचतात. त्यामुळे मी शाबूचे वडे बनवते. पण ते जास्त पण सारखं तेलकट खाणं पण चुकीचं आहे. त्यामुळे म्हटलं जाऊ चला. आणि आता हायच चालू. आता नको वाटते, पाच झालं वाटते. मंगळवार, चतुर्थी, एकादश, आधीमध्ये कुठला वार आला की ते, परत गुरुवार. महिन्याचे 30 दिवस तर मला वाटते जास्तीत जास्त 7-8 दिवस तर माझे उपासातच जात असते. मंगळवार गुरुवार रेग्युलर असतात माझे. 8-10 10-12 दिवस तर असे उपासच असतात म्हणा. पण काय करणार, असं वाटते उपास सोडावा, आता नको वाटते धरायला. पण माहीत नाही कशामुळं उपास नाही धरला की मग काय तर चुकल्यावानी वाटते. आणि आता उपास इतके धरून धरून असं वाटायला लागले, असं उपास नाही आणि मी काय खायला लागली की असं वाटतं अरे देव, आपला उपास तर नाही ना तुटला, असं होतं. जाऊ दे चला, खाली काय चाललंय एकदा बघून येते आणि चेंज करून घेते. सिंपल लुक. इथं काय नाश्ता चाललाय. हॅलो कर सगळ्यांना. आज तर काय निवांत आहे. लय हात असं वरती करून ना हात दुखून येतो, त्यामुळे नको वाटतं एवढं लांब धरायला. त्यामुळे जवळ खरं तर मला साडी नेसायला आवडतं बरं का. पहिली मी साडी नेसायची,
पण इथं आल्यापासून मी आता जास्त करून साडी नेसत नाही. गाऊन ड्रेस दिवसभर तर गाऊनमध्ये असते आणि बाहेर जायचं म्हटलं तर मग ड्रेस घालते. ते आता व्हिडिओ करायचं होतं म्हणून मी साडी नेसली होती, नाही तर मला नाही आवडत आता. आता नको वाटतंय. लहान मुलं होती ना, म्हणजे लग्न झाल्यापासून ते मला वाटतंय मी आता आता ड्रेस घालायला चालू केले, नाही तर पहिलं नाही. ते 4-5 वर्ष झाले असतील. त्याच्या अगोदर साडीच असायची, गाऊन सुद्धा घालत नसायची, साडीवरतीच. पण आता सवय मोडली ना, आता नको वाटते. चला काय व्हिडिओ करावं तुम्हाला, तुम्ही सांगितलं व्हिडिओमध्ये. माझ्यासाठी लई मोठा प्रॉब्लेम होते की कशावरती व्हिडिओ करावं, त्यामुळे म्हटलं जाऊ दे, आपल्याला जेवढं होतं तेवढं आपलं तुमच्याशी बोलावं. आणि बघा आपल्याशी कोण बोलते का नाही. म्हणजे मेसेज वगैरे, सॉरी मेसेज म्हणते, आपल्याला कोण प्रश्न विचारते का हे ते असं, म्हणजे यूट्यूबवरती विचारतात ना, एखाद्या प्रश्नाचं उत्तर आपण पण द्यावं. तसं मला एक जण विचारत होतं की ताई तुम्ही कुठला आहे, तर मी पंढरपूरची आहे. आपलं महाराष्ट्र पंढरपूर, मी तिकडची. माझं माहेर मुंबई आहे आणि माझं सासर पंढरपूर आहे. मूळ म्हटलं तर लातूर आहे, पण पहिल्यापासून माझी सासू इथंच राहत होती पंढरपूरमध्ये. म्हणजे त्यांची आई वडील हे सगळे इथलेच आहेत, त्यांची पूर्ण फॅमिली इथलीच आहे. त्यामुळे ते कधी तिकडे गेले नाही, गेले काही वर्ष राहिले आणि परत इकडे आले ते पंढरपुरात. मग ते इथलेच झाले. आणि मी मुंबईची म्हटलं तर आता मुंबईला कोण नाही, त्यामुळे मी जास्त करून जात नाही तिकडे. कारण की आई वडील नाही आहे. आपले आई वडील असतं तर काय वाटत नाही जायला, पण नसल्यावरती मग कुणाची इकडे जाऊ वाटत नाही. आणि कुणाला पटतंय कुणाला पटत नाही, हा म्हणजे वेगळंच वाटतंय ना, त्यामुळे नको वाटते जायला. तसं मला लय आवडतं जायसाठी. मी म्हणजे जशी माझी आई वारली त्याच्यानंतर मी कम्प्लीट 10-12 वर्ष मी गेले नाही तिकडे, जाऊच वाटलं नाही कधी. आणि हे आता मध्ये मी गेलती आणि 2 दिवस राहिली आणि परत माघारी आली. तशी माझी मैत्रीण आहे तिकडे, खूप छान स्वभाव आहे तिचा. मी अगोदर पण एकदा गेलते तिच्याकडं, तिच्या इकडे पण राहिली होती. पण शेवटी आई वडिलांचं कसं वेगळंच असतंय, आई वडिलांच्या इथं राहणं वेगळं असतंय, दुसऱ्यांच्या इथं नाही राहावं वाटत. मस्त त्यांनी जीव लावतात, नाही असं नाही. माझी मैत्रीण खरंच खूप छान आहे, लय छान स्वभाव आहे तिचा. तिला बोलायला लागलं ती इतकी बोलते ना की आपल्याला नुसतं ऐकत बसायची काम आहे. ते एवढं बोलते की आपल्याला बोलतच येणार नाही, एवढं तिचं बोलणं असतंय. मग खरंच खूप छान आहे, त्यांचा स्वभाव खरंच चांगला आहे. आणि माझी मुलगा माझा, बहिणीचा मुलगा, आम्ही असं गेलतो सगळेजण तिच्याकडे. खरंच लय भारी वाटलं. परत एकदा कधी गेली ना तर तिला ह्या व्हिडिओमध्ये घेते, अगोदर विचारते तिला आवडेल का, आणि मग तुम्हाला दाखवते ती कोण आहे ती. चला तर मग बाय, परत भेटूया.